राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी रात्री 11:30 वाजता धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक 6 उघडला आहे। त्यामुळे भोगावती नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होणार असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहावे असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार धरणाच्या सेवाद्वार क्रमांक 6 मधून 1428 क्युसेक तर बीओटी पॉवर हाऊसमधून 1400 क्युसेक असा एकूण 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे। पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे नदीच्या प्रवाहात वाढ होणार असून सखल भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे। प्रशासनाने नदीकाठच्या गावातील नागरिकांना नदीपात्रात जाणे टाळावे, जनावरे व शेती साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, तसेच मुलांना नदीकिनारे जाऊ न देण्याचे आवाहन केले आहे। तसेच स्थानिक ग्रामपंचायती, महसूल प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत। दरम्यान धरण परिसरात सुरू असलेल्या पावसाची तीव्रता आणि पाणलोट क्षेत्रातून होणारी आवक लक्षात घेऊन पुढील काळात विसर्गात आवश्यकतेनुसार बदल केला जाऊ शकतो। त्यामुळे भोगावती नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाकडून वेळोवेळी दिले जाणाऱ्या सूचनांचे पालन करून अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।